नमस्कार मित्रांनो, मी मारुती अंकुश जाधव, वारकरी सेवक या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. ती महत्वाची गोष्ट कोणती? ती म्हणजे प्लास्टिक. तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये नवीन काय आहे? नवीन नाही बरं का, पण महत्वाचं नक्कीच आहे. प्लास्टिक हे 100% बंद करता येऊ शकतं का? तर ऐका, याचं उत्तर आहे नाही. कारण माणसाच्या 3 प्रमुख गरजा, त्या गरजांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा, या 3 प्रमुख गरजांमध्ये आता प्लास्टिकने एंट्री केलेली आहे, शिरकाव केलेला आहे. आपण अन्नाचं पॅकिंग हॉटेलमधून येतं, त्या पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर सुरू झालेला आहे. उंची वस्त्र याचं ट्रान्सपोर्टेशन, याच्यासाठी प्लास्टिकचा वापर सुरू झालेला आहे. या सर्व गोष्टी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून येतात. आणि तिसरा घटक आहे निवारा. निवारा म्हणजे घर. घरातल्या अनेक गोष्टी आता प्लास्टिकनी तयार करतोय आपण. अशा विविध माणसाच्या सर्व घटकांमध्ये, जीवनावश्यक वस्तूंमध्ये प्लास्टिकचा वापर हा वाढलेला आहे. त्यामुळे प्लास्टिक आता 100% बंद करणं ही माणसाच्या तरी हातात किंवा माणसाला तरी शक्य नाही. मग आता काय करावं लागेल? प्लास्टिक 100% बंद करता येणार नाही, पण ज्या गोष्टीमुळे निसर्गाला हानी पोचत आहे, असं प्लास्टिक मात्र 100% बंद करू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागते. अनेकदा प्लास्टिक बंदी शासनाकडून करण्यात आलेले आहेत. अनेक कायदे झाले. प्लास्टिक बंदीबाबतचा निर्णय अनेकदा झाला, परंतु तुमच्या किंवा माझ्या आणि संपूर्ण समाजाच्या सहकार्याशिवाय फक्त नियम बनवून त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांमध्ये प्लास्टिकचा वापर वाढल्यामुळे आता हे प्लास्टिक असं म्हणतंय, पहा, एक उदाहरण देतो. बाजारातून एखादी भाजी आणली, त्यामध्ये ती भाजी प्लास्टिकच्या पिशवीमधून आपण आणली, भाजी घरामध्ये येते आणि प्लास्टिकची पिशवी मात्र निसर्गामध्ये मुक्त होते. आणि ती प्लास्टिकची पिशवी स्वतःला मात्र निसर्गाचा कचरा समजत नाही. ती म्हणते, ज्या माणसाने माझी निर्मिती केली त्या माणसाला मी आता संपवणार, मी कधीही नष्ट होणार नाही. मुळशी पॅटर्न नावाचा एक पिक्चर येऊन गेला. त्या पिक्चरमध्ये इन्स्पेक्टर साहेब एक डायलॉग म्हणतात, या पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं. आणि त्या पिक्चर मधला खलनायक रूपी जो प्रमुख भूमिकेत असलेला हिरो आहे, आपण त्याला हिरो म्हणतो, तो म्हणतो, मग साहेब मला प्लास्टिकच समजा. याचा अर्थ प्लास्टिक हे विघटित होत नसल्यामुळे त्याला निसर्गामध्ये मुक्तपणे सोडून चालणार नाही. प्लास्टिक असा, जुन्या काळी आपण दंतकथा ऐकायचो, त्याच्यामध्ये देव, राक्षस अशा गोष्टी ऐकायचो. प्लास्टिक असा राक्षसच आहे. असा राक्षस आपण मुक्त करत आहोत, जो राक्षस आता आपल्याला गिळंकृत करणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जे प्लास्टिक आपण घरामध्ये आणतो ते मुक्तपणे निसर्गामध्ये टाकून देण्यापेक्षा त्याला एकत्रित करा आणि ग्रामपंचायत स्तरावर शासनाने मार्फत सुरू असलेल्या प्लास्टिक एकत्रीकरण केंद्रामध्ये त्याला जमा करा. एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये अजूनही प्लास्टिक एकत्रीकरण केंद्र तयार झालं नसेल तर ग्रामस्थांनी त्याच्याबाबत ग्रामपंचायतीला विनंती करा. आता ग्रामपंचायतीने, शासनाने विविध ठिकाणी प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन केंद्र सुरू केले आहेत. त्या ठिकाणी हे प्लास्टिक पाठवण्याची जबाबदारी घ्या, म्हणजे प्लास्टिक निसर्गामध्ये पडणार नाही.
ते नाल्यांमध्ये, ओढ्यांमध्ये, नद्यांमध्ये जाणार नाही, ज्याच्यामुळे आमचे नाले, ओढे, नद्या अस्वच्छ होणार नाहीत. आणि एवढंच काय, नद्यांच्या मोठ्या प्रवाहातून हे प्लॅस्टिक थेट समुद्रामध्ये असं पोहोचतंय, जातंय. आम्ही पाहिलं असेल अनेक सोशल मीडिया माध्यमातून समुद्राच्या पोठामध्ये नवे नवे नासाने सुद्धा अनेक निरीक्षणं नोंदवली आहेत की प्रशांत महासागराच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचे हजारो किलोमीटरची ग्राउंड तयार झाले आहे. इतकं प्लॅस्टिक जे समुद्रामध्ये जात आहे ते समुद्राची जीवसृष्टी, याचा परिणाम समुद्राच्या जीवसृष्टीवर याचा परिणाम होतोय. ते प्लॅस्टिक कचरा होऊन गटारामध्ये थांबतंय आणि मनुष्य वस्तीमध्ये देखील दुर्गंधी पसरवत आहे. हा प्लॅस्टिकचा राक्षस जो मानवाने निर्माण केलेला आहे, तो मानवाला गिळंकृत करण्यापूर्वी आम्हाला त्याला रोखावं लागेल. ऐका, त्याला आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलं, पण आता हा मानव निर्मित जो राक्षस आहे तो मात्र आज जो मानवाची सोय विचारात घेऊन मानवाचा गळा, संपूर्ण जीवसृष्टीचा गळा घोटण्यासाठी सज्ज झाला आहे. हा राक्षस. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, प्लॅस्टिकचा वापर हा थांबला पाहिजे. जे प्लॅस्टिक एकदा वापरल्यानंतर आपण फेकून देतो, त्याऐवजी बाजारामध्ये जाताना आपण कापडी पिशवी बरोबर ठेवली पाहिजे. म्हणजे आपण बाजारातून घरी येताना प्लॅस्टिक आणणार नाही. आणखी एक काय करावं लागेल तर कापडी पिशव्या वापरायला पाहिजेत. जाड पुन्हा पुन्हा वापरात येणाऱ्या पिशव्या वापरल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या न वापरता स्टीलच्या बाटल्या वापरल्या पाहिजेत. आणि कचरा गोळा करून तो एकत्रितरित्या त्याचं पुनर्गठन केलं पाहिजे. पहा, कदाचित हे आचरणामध्ये आणणं कठीण होईल, काही दिवस लागतील, पण माणूस हा असा प्राणी आहे जो या सगळ्या गोष्टी शक्य करू शकतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करा. प्लॅस्टिक 100% बंद करता येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. म्हणून प्लॅस्टिक वापरताना काळजी घ्या, ते पुनर्निर्मितीसाठी पाठवा. रामकृष्ण हरी.